नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 ओवी 237 ते ओवी 254च्या सहवासात आपण जाऊया. संजय धृतराष्ट्र राजाला सांगतोय की अर्जुन विश्वरूपाच्या दर्शनाचा कसा अनुभव घेतोय. डोळे मिटलेले असोत किंवा डोळे उघडे असोत, विश्वरूपाचं दर्शन त्याच्या नजरेसमोर सतत प्रगटच आहे. हे भगवंताचं विश्वरूप आहे. ह्या भगवंताच्या विश्वरूपाचं तेज काय आहे, त्या तेजाचं वर्णन आता आपण ऐकूया. तिये अंग प्रभेचा देवा, नव लावो काईसया ऐसा सांगावा. कल्पांती एकुची मेळावा, द्वादशादित्यांचा होय. कल्पांताचा जेव्हा वेळ समय प्रगट होतो, त्यावेळी एका वेळी 12 आदित्य म्हणजे 12 सूर्यनारायण ज्याप्रमाणे आकाशात तळपावेत, त्याप्रमाणे भगवंताच्या विश्वरूपाच्या अंगाचं जे तेज आहे, त्या तेजाला ही उपमा द्यावी लागेल. 12 आदित्यांची उपमा द्यावी लागेल. तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी, जरी उदयजती का एकेची अवसरी. तरी तया तेजाची थोरी उपमू नये. संजय म्हणतोय, अहो पण असे 12 सूर्य काय, तर 12 सूर्यांचं जसं तेज, त्याप्रमाणे हजारो दिव्य सूर्य जरी का एकाच वेळी प्रगटले, तरी सुद्धा त्यांच्या तेजाची थोरवी ही भगवंताच्या विश्वरूपाच्या अंगाच्या तेजाला देता येणार नाही. आघवयाची विजूंचा मेळावा कीजे, आघवयाची विजूंचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणीजे. तेवींची दशकुही मेळवीजे, महातेजांचा. भगवंताच्या विश्वरूपाच्या अंगाचं तेज, त्या तेजाशी मिळतं जुळतं तेज जर आणायचं असेल, तर एकाच वेळी दिव्य सहस्त्र सूर्यनारायण प्रगट झालेत. त्याचबरोबर आघवयाची विजूंचा मेळावा कीजे, आसमंतामध्ये विजेच्या तेजांचा सुद्धा मेळावा करून ते तेज एकत्र आणावं लागेल. आणि त्याचबरोबर प्रळयाग्नी पेटवण्यासाठी जी काही सामुग्री लागते, ती सगळी सामुग्री प्रलयाग्नी सकट आणावी लागेल. एवढंच नाही, तेवींची दशकुही मेळवीजे, महातेजांचा. त्याचबरोबर 10 महातेजांचा सुद्धा मेळावा एकत्र आणावा लागेल. तरी तिये अंग प्रभेचे पाडे, हे तेज काही होईल थोडे. आणि तया ऐसे कीर चोखडे, त्रिशुद्धी नोहे. अशा प्रकारे समग्र विश्वातलं तेज जर एकत्र आणलं, तर काही प्रमाणात भगवंताच्या विश्वरूपाच्या अंगातनं निघणारं जे तेज आहे, त्याच्याशी थोडीशी बरोबरी होईल. परंतु तरी सुद्धा पूर्णपणे ते त्या विश्वरूपाच्या तेजाची कधीच बरोबरी करू शकणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. भगवंताच्या नुसत्या विश्वरूपाच्या अंगाच्या तेजाचं हे वर्णन ज्ञानोबा करतायत. ऐसे महात्म्य या श्रीहरीचे सहज, ऐसे महात्म या श्रीहरीचे सहज, फाकतसे सर्वांगींचे तेज. ते मुनिकृपाजी मज दृश्य जाहले.
या ठिकाणी संजय व्यासमुनींची त्याच्यावर जी कृपा झाली आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हणतोय की ह्या व्यासमुनींची कृपा झाल्यामुळे या विश्वरूपाचं जे महात्म्य आहे, श्रीहरीच्या अंगी जे तेज आहे, ते दृश्य मला बघायला मिळतंय. मी त्याचा साक्षी होऊ शकलो. आणि तिये विश्वरूपी एकीकडे, आणि तिये विश्वरूपी एकीकडे, जग आघवे आपुलेनी पवाडे, जैसे महो दधी माझी बुडबुडे, सिनाने दिसती. महासमुद्रामध्ये अनेक बुडबुडे दिसतात. महासमुद्रामध्ये, त्या महासमुद्राप्रमाणेच हे विश्वरूप आहे. त्या विश्वरूपामध्ये सुद्धा अनेक बुडबुडे दिसत आहेत. त्यातला एक बुडबुडा म्हणजे हे जग आहे. अशी अनेक जग आहेत, असे अनेक बुडबुडे भासमान होत आहेत, असं संजय सांगतोय. का आकाशी गंधर्व नगर, भूतळी पिपिलिका बांधे घर, नाना मेरुवरी सपूर परमाणू जैसे. अहो, ज्याप्रमाणे आकाशवात ढगांच्या साह्याने अनेक गंधर्व नगर तयार होतात आणि त्याचबरोबर पृथ्वीवरती अनेक मुंग्यांची वारुळ दिसतात किंवा मेरू पर्वतावर अनेक सूक्ष्म परमाणू अर्थात मातीचे परमाणू हे मेरू पर्वतावर जैसे पसरलेले असतात, त्याप्रमाणे अनेक जग ह्या विश्वरूपावर पसरलेली दिसत आहेत. विश्व आघवेंची तयापरी, तया देव चक्रवर्ती चिया शरीरी, अर्जुन तिये अवसरी देखता जाहला. ज्याप्रमाणे मुंग्यांची वारुळ असावीत, आकाशात ढगांनी गंधर्व नगर निर्माण करावीत, त्याप्रमाणे देव चक्रवर्तीची या शरीरी, त्याचप्रमाणे भगवंताच्या विश्वरूपाच्या शरीरावरती अर्जुनाने अनेक जग बघितली. तेथ एक विश्व एक आपण, ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण, तेही आटोनी गेले अंतःकरण, विराले सहसा. अर्जुन विश्वरूपाच्या ठिकाणी अशा अनेक जगांचा अनुभव घेतोय. त्या ठिकाणी एक विश्वरूप आहे आणि ते बघणारा अर्जुन आहे. हा जो अंतःकरणात अनुभव येत होता, ते अंतःकरण सुद्धा आता विरालं. ते सुद्धा त्या विश्वरूपात विरून गेलं आणि त्यामुळे आता विश्वरूप वेगळं आणि पाहणारा अर्जुन वेगळा असंही राहिलं नाही. तो त्या विश्वरूपाशी एकरूप होऊन गेला. अहो, विश्वरूपाशी एकरूप होऊन गेलेल्या अर्जुनावर परिणाम काय झाला? तो परिणाम, ते भाव आता ज्ञानोबाराय आपल्यासमोर प्रगट करतायत. अर्जुनाची विश्वरूपाशी एकरूपता झाल्यावर काय त्याला अनुभव आला? आतुला महानंदा चेईरे जाहले, बाहेरी गात्रांचे बळ हारपोनी गेले, आपाद पाम गुंतले पुलकांचले. अहो, अर्जुनाच्या आतमध्ये जो महाआनंद प्रगट झाला, त्या महाआनंदाचा परिणाम शरीराच्या बाहेर अवयवांवर झाला आणि त्याच्या अवयवांमध्ये जे बळ होतं, अहो ते मावळून गेलं. कारण आता त्या ठिकाणी फक्त आपाद मस्तक, फक्त आनंद, आणि त्या आनंदामुळे त्याच्या शरीरावर रोमांच प्रगटले. ते रोमांच कसे प्रगटले? वार्षिये प्रथम दशे, वोहळलया शैलाचे सर्वांग जैसे, विरुढे कोमलांकुरी तैसे रोमांच जाहाले. अर्जुनाच्या शरीरावर अपाद मस्तक, पायापासून मस्तकापर्यंत जे रोमांच प्रगटले ते कसे प्रगटले? तर ज्ञानोबाराय म्हणतात, वार्षिये प्रथम दशे, पहिलाच पाऊस जेव्हा पडून जातो, वोहळलया शैलाचे सर्वांग जैसे. पावसाळ्यात
पहिलीच पावसाची सर पडते आणि पर्वतांच्या अंगावरून जे पहिलं पावसाचं पाणी वाहून जातं ते वाहून गेल्यानंतर जे कोमल अंकुर फुटतात तसे अर्जुनाच्या शरीरावर रोमांच प्रगटले होते. शिवतला चंद्र करी सोमकांतो द्रावोधरी तैसिया स्वेद कणिका शरीरी दाटलिया. अहो, अर्जुनाच्या शरीरावर स्वेद कणिका म्हणजे घर्म बिंदू सुद्धा दाटून आले होते. ते कसे पाझरले? तर ज्याप्रमाणे सोमकांत मणी असतो, तो सोमकांत मणी म्हणजे चंद्रमणी आणि चंद्राच्या किरणांचा स्पर्श त्या मण्याला झाला की तो सोमकांत मणी पाझरतो. तो जसा पाझरतो त्याचप्रमाणे अर्जुनाच्या शरीरातून तो घर्म पाझरला होता. त्याचे बिंदू त्याच्या शरीरावर दाटून आले. माझी सापडलेनी अलिकुळे जळावरी कमळकळिका जेवी आंदोळे तेवी आतुलिया सुख उर्मीचेनी बळे बाहेरी कापे. अहो, अर्जुनाच्या आतून सुखाच्या उर्मी येत होत्या आणि त्या सुखाच्या उर्मीमुळे त्याच्या शरीराला कंप सुटला होता. तो सुटलेला कंप कसा होता? तर ज्याप्रमाणे कमळ कळिकांमध्ये भ्रमर बंदिस्त व्हावे, अलगद पकडले जावे आणि ते सुटण्यासाठी प्रयत्न करावेत, तर ज्याप्रमाणे कमळ कळिका डोलायला लागतात, त्या कमळाच्या कलिकांना कंप सुटतो, तसा कंप अर्जुनाला सुटला होता. कर्पूर केळीची गर्भपुटे उकलता कापुराचे निकोंदाटे पुलिका गळती तेवी थेंबुटे नेत्रवनी पडती. अहो, या आनंदाने अर्जुनाचे डोळे सुद्धा भरून आले होते. अर्जुनाच्या डोळ्यातून आनंदाचे जलबिंदू पडू लागले होते. ते कसे? तर ज्याप्रमाणे कापुराचं झाड, कापूर केळी, कापूर उत्पन्न करणारं कापुराचं झाड अर्थात कापूर केळी, ह्याच्यामध्ये कापूर भरगच्च प्रगट व्हायला लागला, उत्पन्न व्हायला लागला की त्या कापुराची झाडाची सोलपट निघतात आणि त्यातून तो कापूर अलगद बाहेर पडू लागतो. तसे अर्जुनाच्या डोळ्यातनं आनंदाश्रू जलबिंदू बाहेर पडू लागले होते. ऐसा ऐसा सात्विकाही आठा भावा परस्परे वर्ततसे हेवा तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली. अहो, ज्ञानोबाराय म्हणतायत, अशा प्रकारे अर्जुनाच्या ठिकाणी आम्हाला अष्टसात्विक भाव प्रगट होताना दिसले. पण ते कसे प्रगट होत होते? तर त्या अष्टसात्विक भावांमध्येच एकमेकांमध्ये स्पर्धा लागली होती. कोणी आधी प्रगट व्हायचं? सगळेच प्रगट होत होते, कारण अर्जुनाला आतून ब्रह्मानंदाचं राज्य प्राप्त झालं होतं. ब्रह्मानंदाचा तो अनुभव घेत होता. तेथ ब्रह्मानंदाची जीवा राणी व फावली. उदयलेनी सुधाकरे उदयलेनी सुधाकरे जैसा भरलाची समुद्र भरे तैसा वेळो वेळा उर्मी भरे उचंबळत असे. अहो, वारंवार अर्जुनामध्ये या महाआनंदाच्या उर्मी भरून येत होत्या. ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या वेळी आकाशामध्ये पूर्ण चंद्रबिंब प्रगट होतं आणि ते प्रगट झाल्यावर ज्याप्रमाणे समुद्राला भरती येते, समुद्रातलं पाणी उचंबळून येतं, त्याच प्रकारे अर्जुनाच्या सुद्धा सर्वांगातून त्या महाआनंदाच्या उर्मीला भरती आली होती आणि त्या लाटा वारंवार उचंबळून येत होत्या. माऊली हो, भगवंताच्या सगुण रूपाशी जेव्हा साधक एकरूप व्हायला लागतो, अष्टसात्विक भाव दाटून येऊन त्याची अशी अवस्था होते. तैसाची तया सुखानुभवा पाठी तैसाची तया सुखानुभवा पाठी
केला द्वैताचा सांभाळू दिठी, मग उसवसोनी किरीटी वास पाहिली. अहो अर्जुन तर विश्वरूपाशी एकरूप झालेला होता, परंतु जेव्हा ब्रह्मसुखाचा अनुभव घ्यायला लागला त्यावेळी तो परत द्वैत भावावर आला, अर्थात देहबुद्धीवर आला. तैसाची तया सुखानुभवा पाठी, म्हणजे सुखाचा ब्रह्मसुखाचा अनुभव घेतल्यानंतर केला द्वैताचा सांभाळू दिठी. परत द्वैताची भूमिका त्यांनी सांभाळली, द्वैताच्या भूमिकेत आला आणि त्या ठिकाणी अर्जुनाने एक उसासा सोडला. विश्वरूपाशी एकरूप झाल्याचा अनुभव मावळला. अर्जुनाने एक उसासा सोडला आणि परत एकदा त्याच्या ज्ञानदृष्टीला दिसणाऱ्या विश्वरूपाकडे पाहिले, वास पाहिले. तेथ बैसला होता जिया सवा, तेथ बैसला होता जिया सवा, तियाची कडे मस्तक खालविला देवा, मग जोडुनी कर संपूट बरवा, बोल तू असे. अर्जुनाने ज्या प्रकारे विश्वरूपाचा अनुभव घेतला होता त्याच्या समोर मागे पुढे वर खाली एकच एक दृश्य होतं. त्या दृश्यात काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे शेवटी उसासा टाकून तो जिथे बसला होता तिथूनच त्यांनी भगवंताच्या विश्वरूपाकडे नजर टाकत आपलं मस्तक खालवलं, अर्थात तो नतमस्तक झाला. भगवंताला त्यांनी प्रणाम केला, आपले दोन्ही हात जोडले आणि भगवंताशी बोलू लागला. मग जोडुनी कर संपूट बरवा, बोल तू असे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.